नीरज आणि लक्ष्मीचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. हनीमूनच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचं स्वप्न असतं की तिचं वैवाहिक आयुष्य हे आनंदी आणि सुखी असावं. लग्न झाल्यानंतर आपण आपल्या पतीचं घर आनंदानं भरून टाकू असा तिला विश्वास असतो. मात्र काही घटना अशा घडतात की क्षणात या स्वप्नाचा चुराडा होतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नुकतंच लग्न झालेली वधू हनीमूनच्या रात्री आपल्या पतीची वाट पाहत होती. मात्र अचानक असं काही घडलं ज्यामुळे क्षणात या तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जेव्हा घडलेला प्रकार वधूने आपल्या घरी सांगितला तेव्हा तिच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला. नीरज असं या घटनेतील पतीचं नाव आहे, तर लक्ष्मी असं पत्नीचं नाव आहे. नीरज आणि लक्ष्मी यांचा प्रेमविवाह झाला होता. मधुचंद्राची रात्र होती. त्या दिवशी दोघेही बेडरूम मध्ये गेले. त्यानंतर नीरजने लक्ष्मीला मी थोड्या वेळात येतो असं सांगितलं आणि तो रूम मधून बाहेर पडला. लक्ष्मी आपल्या पतीची वाट पाहत बसली. तर दुसरीकडे नीरजने मात्र गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसलाय आणि अख्खं गाव हादरलाय. गावातून हळहळ व्यक्त होत आहे. नीरज आणि लक्ष्मीचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. हनीमूनच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मी थोड्या वेळात येतो असं सांगून नीरज घराबाहेर पडला. मात्र तो खूप वेळ झाला तरी देखील घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. तो आपल्याच शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. दरम्यान त्याने टोकाचं पाऊल का उचललं याचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाहीये. हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटतं ते आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.